Hello, hello. This is the my artifact episode number 19 1950. Yes, आजची तारीख आहे 28 जून 2020. वाजले आता रात्रीचे पावणे 10 वाजल्या. ओके, आज आजचा दिवस मला असं वाटते की मी आजचा दिवस खूप वेस्ट केला या बट वेस्ट नाही गेला. आज मी केली पढाई बट खूप कमी केली पढाई लिटरली. येस, वेल जेवढी पढाई केली मी तेवढी सांगतो. ओके, सो हॅलो, दिस इज दी व्हॉट आय लर्न टुडे, याने आज मी काय शिकलो. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण जे शिकलो आहे त्याला आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये जेव्हा आपण पुन्हा एकदा त्याला रिवाइज करतो ना, त्यामुळे आपण त्याला पुन्हा रिकॉल करतो आणि रिकॉल केल्यानंतर ती गोष्ट पुन्हा आपल्या जहनमध्ये राहते. ओके, मी हे का करून राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की हे इम्पॉर्टंट आहे. अनलेस तुला वाटत आहे की तू एक फिल्म मेकर आहे आणि तुला समोर जाऊन फिल्म बनवायची आहे, तर तुझ्यामध्ये या साऱ्या गोष्टीमध्ये सिरियसनेस असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, फिल्म मेकिंगचे जस्ट व्हिडिओ पाहून तू फिल्म मेकर नाही बनवू शकत. तुला ते व्हिडिओ पाहून स्वतःच्या नोट्स बनवावं लागेल, तुला रिकॉल करावं लागेल, अंडरस्टँड करावं लागेल या साऱ्या गोष्टी. कारण जोपर्यंत आपण या गोष्टीमध्ये सिरियस होत नाही ना, तर ऑब्विसली ती गोष्ट आपल्याला कधी भेटत नाही जे गोष्ट आपल्याला पाहिजे. सो ऑफकोर्स सिरियस होणे इम्पॉर्टंट आहे. सो गेल्या मी 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टी करून राहिलोय. सो व्हॉट आय लर्न टुडे म्हणजे आज मी काय शिकलो याच्यामध्ये, आज मी शिकलो, आज एकच व्हिडिओ बघितला. ओके, शूटिंग लोकेशन, हाऊ यू अक्वायर या हाऊ यू गेट युअर शूटिंग लोकेशन. म्हणजे शूटिंग साठी तू कोणकोणते लोकेशन घेशील. ओके, कोणकोणते नाही, कशाप्रमाणे घेशील. आता फर्स्ट ऑफ ऑल सांगतो, जे काही मूवीज किंवा सिरीज, टीव्ही सिरीज किंवा सिरियल्स वगैरे असतात ना, हे युजली सेट मध्ये बनले जातात. सेट किंवा मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस असतात. प्रोडक्शन हाऊस टू बिग, बहुत मोठे प्रोडक्शन हाऊस असतात, म्हणजे एक घर टाईप असते. ओके, आणि त्याच्या आतमध्ये खूप सारे सेट्स लागून असतात. त्याच्या आतमध्ये बहुत सारे हॉस्पिटलचा सेट असतो, कुठे रेल्वे स्टेशनचा सेट असतो, तर कुठे एक प्रकारे एका घरचा सेट असतो, तर किंवा एका अमीर घराच्या लोकांचा सेट असतो. इट वॉज या ऑब्विसली. समज जर विचार केला गेला ना, तर एक प्रोडक्शन हाऊस किती मोठा असतो. समज जर विचार केला गेला तर माझ्या घरापासून ते सॉरी हे हर्षलचं घर आहे ना. ओके, हर्षलच्या घरापासून ते तिकडे आपलं कांबळे आहे ना, अभिजित कांबळे, त्याच्या घराच्या पलीकडे. सो तेवढं मोठं असते प्रोडक्शन हाऊस. ओके, सो इट वॉज टू बिग. तर कसं असते की त्या प्रोडक्शन हाऊस म्हणजे त्याला म्हणतो सेट. ओके, युजली सेट म्हणलं जाते. आणि हे डिझाईन कोण करते, हे म्हणजे प्रोडक्शन हाऊस मध्ये हे एक हाऊस असते आणि त्याच्या आतमध्ये सेट बसतात. आणि सेट कोण बनवतात, हे प्रोडक्शन डिझाईन वाले असतात. ओके, त्यांचं काम असते की सेट बनवणं. ओके, त्याला प्रोडक्शन डिरेक्टर किंवा प्रोडक्शन आर्टिस्ट किंवा प्रोडक्शन असे म्हणतात. ओके, ते सेट बनवतात. त्यांच्यामध्ये काय असते की एक डिरेक्टर असतो. ओके, जो डिरेक्टर म्हणजे प्रोडक्शन डिझायनर. ओके, तो ऍक्च्युली स्केच करतो. ओके, की त्याला कशाप्रमाणे सेट पाहिजे, म्हणजे स्टोरी रिलेटेड. तो डिरेक्टरला दाखवतो, फिल्म डिरेक्टरला. तो मंजुरी देतो. मंजुरी दिल्यावर काय होते की त्याचा 3D स्केच बनला. तो 3D स्केच बनल्यानंतर कॅड मध्ये, मग त्यानंतर मग कॅड मध्ये बनल्यानंतर मग त्याला कलरिंग कशाप्रमाणे केल्या जाते वगैरे. ओके, हे एक प्रकारे अगोदर होते. त्याच्यानंतर मग जेव्हा फिल्म डिरेक्टरला जेव्हा दाखवते तेव्हा ते फायनलाइज होते की हा एक प्रोडक्शन आहे, हा एक डिझाईन आहे, तुम्ही काम सुरू करा. तर मग तो प्रोडक्शन मॅनेजर आहे, प्रोडक्शन मॅनेजर नाही, प्रोडक्शन डिझायनर, तर तो काय करतो, तो आपले आर्ट डिरेक्टर म्हणते ना रे, प्रोडक्शन डिझायनर का म्हणून राहिला, तू पागल झाला का. आर्ट डिरेक्टर म्हणजे त्याला सॉरी गलती झाली, कम्प्लिटली रॉंग. तो शब्द गलत होता. मी प्रोडक्शन, मला कळून राहिला होता हा शब्द गलत आहे, याला काहीतरी वेगळंच म्हणते. आर्ट डिरेक्टर म्हणते त्याला. ओके, म्हणजे आर्ट डिरेक्टर का असतो,
तो डिझाईन करतो, जे हे असतात ना लेआउट, तो डिझाईन करतो. चला आता थोडस आपण बेसिक पासून समजून घेऊ की याची गरज कशाला आहे आणि व्हाय. ओके, फर्स्ट ऑफ ऑल समज जर एका सीन मध्ये किंवा एखाद्या स्टोरी मध्ये किंवा एका स्क्रिप्ट मध्ये अशी एक डिमांड आहे की ज्याच्यामध्ये काय होते की दोन कॅरेक्टर एकमेकांसोबत बोलत आहे. हा, आणि कसं आहे की ते दोन कॅरेक्टर एका लोकेशनवर आहे, ते आहे किचन मध्ये. ओके, मानून घे एक आई आहे ना आईचा मुलगा आहे. आईचा मुलगा म्हणजे तो लहान मुलगा नाही. इट वॉज लाईक आईची एज आहे वॉज 40-45 आणि मुलाची एज आहे वॉज लाईक 20-25. ओके, तर या एज मध्ये आहे आणि या एज मध्ये कन्व्हर्सेशन बिटवीन होऊन राहिलाय दोघा जणांचा. ओके, याच्यामध्ये मला काय दाखवायचं आहे, आता याच्यामध्ये कसं आहे की हा जो किचनचा जो सेट आहे ना, हे आर्ट डिरेक्टर नाही का डिझाईन करतो. ओके, डिझाईन करतो आणि त्यानंतर मग तो डिरेक्टरला दाखवतो आणि डिरेक्टर दाखवल्यानंतर तो फायनल केला जातो आणि त्याच्यावर काम सुरू होते. तर युजली मोस्ट ऑफ द जे सेट असतात किंवा जे मोस्ट ऑफ द जे लोकेशन्स असतात ते फेक असतात. यस, फिल्म मध्ये किंवा टीव्ही सिरीज मध्ये वगैरे जे काही दाखवतात, मोस्ट ऑफ द, मी पूर्ण नाही म्हणत, मोस्ट ऑफ द, या. कारण कसं आहे की जेव्हा सेटवर जेव्हा काम करतो तर बाकीच्या लोकांचा कोणाचा डिस्टर्बन्स नसतो. यस, म्हणजे कसं जेव्हा आपण रिअल लोकेशनवर शूट करतो ना तेव्हा बाकीचे लोक पण खूप सारे इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांना पण वाटते आपण शूटिंग बघावं, त्यामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होते. आता डिस्टर्बन्स क्रिएट नाही झालं पाहिजे यासाठी त्यांना वेगळी सिक्युरिटी लावावी लागते. ओके, फिल्म क्रूवाल्यांना त्यांना त्यांचं काम पण केलं पाहिजे. तर यासाठी खूप सारे लोक समजा जर सिक्युरिटी नाही लावली तर इझिली लोक येऊ शकतात, का सुरू आहे, कसं आहे, कुठे आहे, पाहू शकतात. ओके, तर इट इज टू डिफिकल्ट. जे रिअल लोकेशन मध्ये जे शूट करतात ना ते थोडं कठीण असते काम करणं ऍज कम्पेअर टू प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करणं. इट वॉज क्वाईट इझी. यस, कारण तिथे सगळे प्रोफेशनल लोक असतात, तिथे कोणी असा बाहेरचा व्यक्ती असा येऊन पाहत नाही. ओके, सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मोस्ट ऑफ द शूटिंग असतात ते प्रोडक्शन हाऊस मध्ये केली जाते. ओके, बट कधी कधी असं होते की रिअल लोकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणजे मानून घे की दोन कॅरेक्टर आहे आणि ते एकमेकांसोबत बोलून राहिले. आता कुठे बोलून राहिले, ते बोलून राहिले आहे ताजमहाल समोर. होय, ताजमहालच्या जस्ट हलकाच्या समोर, म्हणजे त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये ताजमहाल दिसून राहिलाय. ओके, तर अशा वेळेस आपण सगळ्याचा सगळा ताजमहाल तर नाही बनवू शकत, या कारण त्याच्यामध्ये खूप काही क्राफ्ट आहे, हे आहे, ते आहे. तर अशा वेळेस आपण रिअल ताजमहालच्या समोरच आपण करू ना, राईट. तर मग अशा वेळेस काय करायचं, कसं करायचं, कारण आता रिअल ताजमहाल समोर समजा आपण शूटिंग करतो म्हणलं, करता येते, ऑफकोर्स करता येते, डेफिनेटली करता येते, असं नाही आहे. तुम्ही कोणतेही लोकेशन घ्या, खूप साऱ्या ठिकाणी शूटिंग करता येते. काही कॉन्फिडेन्शियल एरिया असतो ते शूटिंग करता येत नाही, बट तो वेगळा पार्ट झाला. बट मोस्ट ऑफ द जो तुमच्या स्क्रिप्टसाठी अनुसरून असलेले जेवढे काही लोकेशन आहे तिथे शूट करता येते, लोकेशन भेटते. ओके, तर लोकेशन भेटते कसं आहे, यास कधी कधी काय होते की मानून घे तुला एक खूप मोठा बंगलो दिसलाय, इट वॉज रिअली गुड, आणि तुझ्या स्टोरीसाठी हा जो बंगलो आहे इट वॉज क्वाईट गुड आणि बहुत जबरदस्त फिट होऊन राहिलाय. बट कसं आपण शाय होऊन जातो की आपण त्यांची लोकेशनवर जाऊ कसं, बोलू कसं किंवा मागू कसं. यस, ऑब्विसली कसं आहे की ज्याचा तो बंगलो आहे, जो ओनर आहे तो खूप मोठा व्यक्ती आहे ऑब्विसली. या समजा जर आपण त्याला असं म्हणलं, जास्तीत जास्त का होईल, जास्तीत जास्त तो नाही म्हणन, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तर होणार नाही, राईट. सो ऑब्विसली काय आहे की आपण हेच ना, आपण हे होऊन जातो, शाय होऊन जातो, कसाला आपण कसं काय बोलू, बट नॉट टू शाय. कधी शाय नको हो कोणत्याही लोकेशनला अक्वायर करण्यासाठी, शूटिंगसाठी. या म्हणजे ऑब्विसली तुला एखादी बंगलो आवडला, ओके, तर सरळ त्यांच्या बंगलोमध्ये जा, त्यांना जे आहे स्टार्टिंगला जे चौकीदार वगैरे त्यांना म्हण की मला यांचे ओनर्स किंवा जे मॅनेजर्स वगैरे यांच्याशी बोलायचं आहे. ओके, कशा रिलेटेड, शूटिंग बद्दल बोलायचं आहे. मग तो फोन लावतो वगैरे वगैरे, आपली हलकीशी मीटिंग होऊन जाते. ओके,
जो कोणी तिथे सुपरवायझर आहे त्यासोबत आपलं बोलणं होते, इव्हन ओनर सोबत झालं बोलणं, इट वॉज गुड. आता ओनर सोबत बोलणं झालं तर आपण आता ओनर समोर आला त्यासोबत काय बोलायचं, म्हणायचं की तुमची जे बंगलो आहे इट वॉज क्वाईट गुड, मला आवडलाय. आम्हाला शूटिंग करायची आहे आणि आमच्या स्टोरीसाठी तुमचा बंगलो फिट होत आहे. ओके, तर का आम्ही तुमचं बंगलो ऍज अ शूटिंग लोकेशन मध्ये वापरू शकतो का? मग इथे ते सांगायचं की आम्हाला, मग ते म्हणून ओके ठीक आहे म्हणून, मग तू प्रोसीड कर समोर की आमचे असे असे सेगमेंट्स आहे, असे असे शॉर्ट्स आहे, आम्हाला अशाप्रमाणे असे शॉर्ट्स घ्यावे लागेल, आम्हाला बंगलोच्या आतमध्ये घ्यायचा आहे शॉर्ट, काही लॉबीमध्ये घ्यायचं आहे, काही बाहेर घ्यायचं आहे, ते हे त्यांना सांग. ओके, सो वेल अँड गुड. तर ते काय करतात, ते इझिली होऊन जातात. आता अशा वेळेस काय होते की काही काही जे बंगलोचे जे ओनर्स आहेत ते पैसे घेतात. ओके, बट काही काही फ्री मध्ये करतात. या म्हणजे समज जर तू हा विषय नको काढू पैशाचा, लिटरली यस, जर तू पैशाचा विषय काढला तर दे फील ग्रीडी. या कारण नो नो नो, तू पैशाचा विषय नको काढू. समजा जर त्यांनी काढला पैशाचा विषय, म्हणजे हा आम्ही रेंटवर म्हणजे आम्ही देऊन राहिलो लोकेशन, बट आम्हाला पैसा भेटेल का, तर मग तेव्हा तू म्हण, तेव्हा म्हण हा ठीक आहे ना भेटेल ना, या ऑफकोर्स, पण तू स्वतःकडून असं नको करू. कारण कधी असं आहे ना, म्हणजे कधी कधी असं होते की जेव्हा आपण नाही का समोरून अशा गोष्टी करतो आणि समजा जर पैशाची गोष्ट झालीच नाही, तशा वेळेस काय होते, आपलं काम फ्री मध्ये होऊन जाते. जर काम फक्त एका दिवसाचं असेल तर, लिटरली यस, काम फक्त म्हणजे आजच शूटिंग आहे आणि आजच्या आजच आपलं काम निपटत आहे, तर तुमचं काम फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाते. लिटरली आय एम टेलिंग यू, ऑफकोर्स. फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाते. बट समजा जर तुमचं जे काम आहे ते वीक भर आहे किंवा 5 किंवा 6 दिवस आहे, तर अशा वेळेस काय कर की अशा वेळेस तू पैशाचा विषय काढ, तू मुद्दामून काढ. कारण सांगू, एका दिवसासाठी फ्री मध्ये कोणीही लोकेशन द्यासाठी तयार आहे. कारण काही जास्त हे हेक्टिक नसते एका दिवसासाठी. येस, एका दिवस म्हणजे हार्डली काम किती असते एका दिवसामध्ये, हार्डली 5 घंटे 6 घंटे, बघा बघा बघ शॉट घेतले, खतम केला. यस, बट समजा जर काम खूप मोठं आहे, 2 किंवा 3 किंवा 5 दिवस लागत आहे, तर अशा वेळेस त्यांना मन की म्हणजे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सर आम्ही तुम्हाला काही पेमेंट पण करू. ओके, 10,000 किंवा 20,000 पर डेचा. ओके, तर याच्यामध्ये कसं आहे की आम्हाला तुमच्याकडून जस्ट सिक्युरिटी हवी आहे, की म्हणजे सिक्युरिटी म्हणजे कोणत्या प्रकारची सिक्युरिटी आणि आम्हाला थोडंसं खाण्यापिण्याची सोय किंवा पिण्याची सोय. ओके, खाण्यापिण्याची. ओके, आणि इथे रेस्ट करण्याची. रेस्ट याने म्हणजे इन द सेन्स रेस्ट नाही म्हणता येईल ऑफकोर्स, हे रेस्ट म्हणजे इट वॉज टू मच होऊन जाईल. येस, म्हणजे जस्ट खाण्यापिण्याची सोय होईल का नाही फक्त एवढं विचार. या इज इट ओके, देन ओके. जर असं नाही होत आहे तर मग असं नाही होत आहे तर जाऊ दे, पण पैशाचा विषय काढ. पैसा म्हण आम्ही तुम्हाला रेंट करू, आम्ही तुम्हाला 20,000 रुपये पर डे देऊ, आम्ही अशा प्रमाणे इथे ते शूट करू, आम्हाला तुम्ही फक्त जेवढी सिक्युरिटी द्या की तुम्ही आमचं फक्त खाण्यापिण्याचं बघा 2 टाइमचं, दॅट्स इट. आमचा युनिट येईल सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता इथून निघून जाईल. ओके, आणि आमचे काही रात्रीचे पण शॉट्स असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू, यावर आम्ही तुम्हाला प्रॉपर ईमेल करू किंवा आम्ही तुम्हाला प्रॉपरली सांगू की आम्ही कशा प्रमाणे काम करून राहिलोय, कशा प्रमाणे आम्हाला शूटिंगची गरज आहे, लोकेशनची गरज आहे, तर या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला कॉल करू. तर डेफिनेटली काय होते की समोरचा व्यक्ती आहे ना तो विश्वासात येतो. कारण काय होत आहे की फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या मूवीमध्ये म्हणजे आपल्या मूवीमध्ये त्याचं लोकेशन येत आहे, तर या गोष्टीपासून तो पहिलेच हॅपी असतो. दुसरी गोष्ट, का आपण त्याला पैसे देऊन राहिलोय, यस, म्हणजे 10,000 किंवा 20,000, त्याच्यामुळे तो पुन्हा हॅपी होऊन जाते. आणि अशा वेळेस तू फक्त एवढं जरी म्हणलं ना की आमची फक्त तुम्ही खाण्यापिण्याची सुविधा हे करा, तर तो एकदम म्हणाल की ओके, म्हणाल ठीक आहे, म्हणाल डेफिनेटली म्हणाल यस. कारण तो नाही तर बिलकुल म्हणणार नाही. आता याचे काही पॉइंट आहे, मी सांगतो कशाप्रमाणे. जो बंगलोचा जो ओनर आहे ऑब्विसली तो खूप अमीर आहे. ओके, त्याला पैशाची गरज नाही. तुम्ही त्याला 20,000 रुपये दिले किंवा 40,000 रुपये दिले, त्याला काही फरक पडत नाही.
ओके. बट पैसे देणं आपलं काम आहे, म्हणजे आपण काम फुकटमध्ये नाही करत आहे हे त्याला दिसून येते. जर तुमचं काम 5 किंवा 6 दिवसाचं असेल तर, म्हणजे 2 दिवसापेक्षा जास्त असेल तर, ओके, पैसे देणे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर पैसे तुम्ही करा. 20,000 रुपये आम्ही देऊन राहिलोय, ओके ठीक आहे. ओके. आणि त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की मूवी मध्ये त्याचा बंगलो येऊन राहिलाय. ऑब्विसली म्हणजे त्याच्या बंगलोची कुठे ना कुठेतरी एक प्रकारे पॉप्युलॅरिटी होत आहे किंवा कुठे ना कुठेतरी व्हिज्युअल होत आहे. त्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे. ओके. आता याच्यावरच तो खूप जास्त सॅटिस्फाईड होऊन जातो. मानून घे की कोणत्या मूवीमध्ये आपलं समजा जर एखादी घर वगैरे आलं तर आपण खूप खुश होऊन जातो. म्हणजे समजा जर असं म्हणलं, अरे नाही इथे नाही का या फिल्मची शूटिंग झाली होती, ऑब्विसली सगळेच जण नाही का एकदम अट्रॅक्ट होऊन जाईल, राईट. तर कसं आहे की त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असते मूवीमध्ये त्याचा बंगलो दिसणं. ओके, जे की आपण ऑलरेडी त्याला दाखवून राहिलो की दिसून राहिलाय बा. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्याला पैसे पण देऊन राहिलो, म्हणजे यावेळेस त्याला वाटत आहे की नाही हे लोक फ्रीमध्ये काम नाही करत आहे, हे लोक पैसे देऊन काम करत आहे, म्हणजे प्रॉपर लिगली काम करत आहे. ओके. सो इट इज गुड. तर यावेळेस आणि त्याला जर हलकीशी मदत जरी मागितली ना की तुमचं खाण्यापिण्याची सोय करा, तो डेफिनेटली करतो, कारण त्याला खाण्यापिण्याची जास्त काही लागत नाही युजली. आता आता आपण हे का म्हणून राहिलो की खाण्यापिण्याची सोय त्याला करावं का, आपण स्वतः नाही करू शकत का? याच्यामध्ये आपला ऍडव्हान्टेज आहे. व्हाय? कारण कसं आहे, युनिटमध्ये ऍटलिस्ट तरी मिनिमम म्हणजे किती 25 ते 50 लोक असतात. मिनिमम नाही म्हणू शकत, सॉरी, 25 ते 50 नाही, 50 ते 75 लोक असतात. येस, 50 to 75. 50 to 75. कारण समज जर आपण एवढा दिवस थांबून राहिलो आहे, 5-7 दिवसाचा आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला मेकअपची आहे, आर्टची गरज आहे, त्यानंतर माईक आहे, कॅमेरा आहे, त्यांचे असिस्टंट्स आहेत, डिरेक्टर आहे त्यांचे असिस्टंट्स आहे, त्यानंतर कास्ट आहे, त्यांचे पण सिक्युरिटी असतात, खूप सारे असतात, बहुत सारे लोक असतात, स्पॉट बॉय असतात, बहुत साऱ्या गोष्टी असते ऑब्व्हियसली. तर अशा वेळेस काय होते, म्हणजे तिथे 50 ते 75 लोक असतात. 50 ते 75 लोकांचं एका दिवसाचं जेवण समजा जर आपण मानून घेतलं ना, एका दिवसाचं म्हणजे वन टाइमचं जेवण ते जाते ऍटलिस्ट 10,000 रुपये. मानून घे आपण हे प्रति दिवस किती 20,000 रुपये खर्च करून आलोय त्यांचं खाण्यावर. ओके. तर 20 into 5 म्हणजे किती, 1,00,000 रुपये. म्हणजे आपण त्यांच्या खाण्यावर 1,00,000 रुपये खर्च करून राहिलोय. ओके. पण जे की तो समोरचा व्यक्ती आहे ना, तो फ्री मध्ये देऊन राहिलाय. जस्ट आपण त्याला फक्त 20,000 रुपये जरी रेंट दिला ना, तर तो एकदम हा ठीक आहे मी करायला तयार आहे. तर अशा वेळेस तो इझिली काम करतो. आता हे म्हणजे हे जे सिच्युएशन आहे ना, हे जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करत नाही, म्हणजे हे जस्ट प्रॅक्टिस आहे, जेव्हा म्हणजे आपण लोकांसोबत कशाप्रमाणे बोलतो याच्याबद्दल आहे. दॅट्स इट. येस. आणि असं कोणी म्हणणार नाही, वन थिंग इज दॅट, की एकदा तुम्ही असं केलं, पैसे दिले, त्यानंतर तुम्ही त्यासोबत बोललो, तो हो पण म्हणाला, बट त्यानंतर मग 2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी तो अचानक ओनर आला आणि तो म्हणाला नाही 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 आता तुम्ही निघा, आता आम्हाला असं नाही नाही, तसं तो म्हणणारच नाही डेफिनेटली. येस. कारण कसं आहे की त्याला माहित आहे, त्याने जे म्हणजे जो समोरच्या व्यक्तीने खूप पद्धतीने विचारलं आहे, तर त्यामुळे नाही का तो पण भिवून जाईल की नाही राहू दे, आता यांची शूटिंग होऊ दे, आपलं काम थोडंसं थांबून देऊ. सो इट वॉज लाईक दॅट. हे टेक्निक आहे लोकांसोबत कसं बोलायचं आणि त्यांच्यासोबत कशाप्रमाणे काम काढून घ्यायचं. ओके, दोज आर थिंग्स. आता ही लोकेशन झाली, म्हणजे हे जे मी सांगितलं आहे हे लोकेशन झाली प्रायव्हेट. म्हणजे हे जे बंगलो आहे हे एक प्रकारे प्रायव्हेट आहे ना. ओके. दुसरी कोणती गोष्ट आहे, दुसरी घे, मानून घे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर तुम्ही शूट करत आहात. आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आणि कोणती, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आणि घे रस्ते, हायवे वगैरे, ऑब्व्हियसली याचा वापर खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतो. रस्ते, हायवे, तर याच्यामध्ये कसं आहे की मानून घे तुला एक ऍक्शन सिक्वेन्स शूट करायचा आहे. ओके. आणि ऍक्शन सिक्वेन्स मध्ये काय आहे की तुझी गाडी पलटी मारत आहे, एक ऍक्सिडेंट दाखवायचा आहे. ओके. तर हा एक झाला ऍक्शन सिक्वेन्स. ओके. आता यासाठी तुला लोकेशन तू फाइंड आउट केलाय, तुझ्या स्क्रिप्ट नुसार हा जो ऍक्सिडेंट होणार होता हा एका ब्रिजवर होणार होता. ओके.
तर हा ब्रिजवर ऍक्सिडेंट तुला दाखवायचा आहे. जे लोकेशन तुला पाहिजे ना ते लोकेशन तुला भेटलं आहे. बट कसं आहे की तो आहे ब्रिज, तो आहे हायवे, ऑब्विसली तिथे लोक गाडी चालवतात. ओके, तर इथे कशाप्रमाणे शूट करा, राईट? असं दिसतात खूप जण करतात, बट कशाप्रमाणे शूट करा. ओके, यासाठी आपण कोणत्या प्रकारची टेक्निक्स आहे काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण एवढं लक्षात ठेव, म्हणजे स्क्रिप्टची डिमांड आहे, लोकेशन तुला भेटलं आहे आणि तुला ब्रिज भेटला आहे. तर आता तुला काय करायचं आहे की या ब्रिजवरून जाणारी जी वाहतूक आहे ती याची दुसरा पाथ कोणता आहे. ओके, हे लक्षात ठेव. म्हणजे मानून घे की हा ब्रिज आहे, या ब्रिजवर शूट करायचं आहे. बट कसं आहे की जो व्यक्ती आहे याला इथून तिकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी सेकंडरी पाथ कोणता आहे. या तो दूर असला तरी चालेल, यस, दूर असला तरी चालेल, म्हणजे लॉंग कट जरी असला तरी चालेल, यस इट इज, बट तो शोधायचा. ओके, आपल्याला तो राहतोच, डेफिनेटली राहतोच. ओके, तर समज जर माहीत पडलं की हा एक रूट आहे जो वेगळा आहे, चलो ठीक आहे. आता अशा वेळेस काय होते की आपण नाही का असं माहीत करून घेतलं, मग आपण जायचं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किंवा जे मॅजिस्ट्रेट असतात तिथे, तालुका किंवा तहसील कार्यालय. ओके, तिथे जायचं, तिथे विचारायचं, त्यांना म्हणायचं आम्हाला या ब्रिजवर शूटिंग करायचं आहे आणि या शूटिंगसाठी आम्हाला लोकेशन हवं आहे, तर का आम्ही लोकेशन वापरू शकतो का नाही. ऑब्व्हियसली कसं आहे की ते लोक, त्यांना माहित आहे की असे लोक येतात कधी कधी शूटिंगसाठी, तर त्यांच्यासोबत कशाप्रमाणे डील करायचं आहे. तर त्यांची एक प्रॉपर मेथड असते. कसं असते की जेव्हा नाही का शूटिंगसाठी कोणती सरकारी प्रॉपर्टीवर तुम्ही शूटिंग करताय, म्हणजे रस्ते हायवेवर तुम्ही शूटिंग करत आहे, तर अशा वेळेस काय असते, सिक्युरिटीची गरज असते ऑब्व्हियसली. कारण तुम्ही जे काम करत आहे ते ओपन स्पेसमध्ये करत आहे, तर इथे तुम्हाला सिक्युरिटीची गरज असते. तर ऑब्व्हियसली तुम्हाला पोलीस फोर्स, लोकल पोलीस फोर्सची गरज आहे. ओके, दुसरी गोष्ट, जे तुम्ही काम करून राहिले आहे, म्हणजे जो काही स्टंट आहे, जो काही ऍक्शन आहे, याच्यामुळे जो ब्रिजला आहे त्याला तर काही हानी नाही पोहोचून राहिली आहे हे पण अंडरस्टँड करते. तो विचारतो, समोरूनच विचारतो तो की तुमच्या सीनमध्ये किंवा तुमच्या शॉटमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे ऍक्सिडेंट करत आहात तर त्याच्यामध्ये आमच्या ब्रिजला काही प्रॉब्लेम तर नाही होणार. कारण काही काही सीनची डिमांड असते का जे ब्रिजचे बॅरिकेड ते तुटून जाईल किंवा समथिंग लाईक दॅट. तर आता ते होत असेल ना, तर ते प्रॉपरली क्लिअर सांगा, हा आमच्या ऍक्सिडेंटमध्ये तुमचा एक बॅरिकेड तुटून जाईल, हा एक दाखवायचा आहे. ते हे त्याला क्लिअरली सांगा की हे बॅरिकेड तुटेल. ओके, हे झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे, जे वाहतूक आहे त्यासाठी कोणतं स्टँड बाय वे आहे. कारण रिसर्च तुम्हाला करायची आहे, येस. तो हे नाही म्हणणार, तो वेळेवर कागदपत्र नाही काढणार ना, मॅप नाही काढणार, दुसरा कोणता सेकंडरी वे आहे की तुम्ही आमची वाहतूक इकडून तिकडे जाण्यासाठी वगैरे, तर तो त्याचं काम नाही, ते आपलं काम आहे. तर आपण सांगायचं की हा वे आहे, समजा जर इथून वाहतूक येत असेल ना तर यांना आपण इथून डायव्हर्ट करून असं करू शकतो. ओके, ठीक आहे, हा झाला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट आहे, तो विचारतो की तुम्हाला हे जे लोकेशन आहे किती वेळेसाठी पाहिजे. ऑब्व्हियसली एक ऍक्सिडेंट सीन आहे किंवा एखादी ऍक्शन सीन आहे तो एका दिवसात काम होऊन जाते. ऑब्व्हियसली एक दिवसाच्या वर कोणती सरकारी प्रॉपर्टी वापरता येत नाही शूटिंगसाठी. येस, व्हाय ऑब्विस, म्हणजे एक दिवस सरकारी प्रॉपर्टी म्हणजे इन द सेन्स की हायवे किंवा रोड, येस हेच म्हणत आहे. इथे तुम्ही जास्त वापरू शकत नाही. कारण काय होते की त्यांना पण कंट्रोल ठेवावं लागते, ते किती वेळ तुमची जे ट्रान्सपोर्ट आहे ते किती वेळ होल्ड करेल किंवा किती वेळ डायव्हर्ट करेल. इट वॉज रिअली इम्पॉसिबल. कारण त्यामुळे नाही का त्यांचे इकडले कामं पण हेऊन जातात, थांबून जातात. सो कशा वेळेस काय होते की तुम्हाला लोकेशन पाहिजे, तर कोणती लोकेशन, म्हणजे सॉरी किती टाइमसाठी पाहिजे, 5 घंटे, 8 घंटे, 10 घंटे. ओके, हे त्यांना क्लिअर सांगा. ओके, आम्हाला सांगा की आम्हाला सकाळी 7 वाजता येऊ, आणि त्यानंतर म्हणतात की सकाळी 7 वाजता येऊ आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्हाला 12 घंटे लागेल. ओके, अजून 5वा प्रश्न हा विचारतो तो, व्हॉट इफ, म्हणजे तो समोरचा सजेस्ट करतो. ओके,
समजा जर तुम्ही तुमच्या सीन मध्ये हा जे शूटिंग आहे किंवा हे का तुम्ही नाईट मध्ये करू शकता का? आता नाईट मध्ये करू शकता का हा पण एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याच्याबद्दल आपण पहिले रिसर्च करून ठेवा. आपण एक लक्षात ठेवून द्यायचा की का आपला ऍक्सिडेंट म्हणजे जो आपल्याला ऍक्सिडेंट दाखवायचा आहे फिल्म मध्ये, हा ऍक्सिडेंट समजा जर संध्याकाळी होत असेल तर समजा जर संध्याकाळी होत असेल ना तर इट विल बी गुड. ओके, इट विल बी गुड. कारण काय होते की रात्री ट्रान्सपोर्टेशन कमी असते, लोक खूप कमी ट्रान्सपोर्ट करतात, त्यामुळे कसं आहे की खूप जास्त डिस्टर्बन्स नसतो आणि आपण चांगल्याने काम करू शकतो रात्री म्हणजे 1-2 वाजता वगैरे. बट समजा जर आपल्याचं जे ऍक्सिडेंट आहे तो डेलाच दाखवायचा आहे तर याच्यामध्ये पण एक आहे. कसं आहे की मानून घे आपला जो हायवे आहे तो खूप जास्त बिझी रूट आहे. ओके, आणि इथे परमिशन भेटणं कठीण आहे. असं नाही भेटत नाही, भेटेल. त्यांनी सगळ्या कंडिशन मानल्या, बट त्यांनी असं म्हणलं की तुम्ही जे शूटिंग आहे ना हे तुम्ही रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 5-7 वाजेपर्यंत करा. तुम्ही दिवसात मी हा हायवे देऊ शकत नाही तुम्हाला शूटिंगसाठी, कारण आमचा जो ट्रान्सपोर्ट आहे तो खूप थकून जातो आणि आमचा रश आवर असतो, तर आम्ही नाही देऊ शकत. तर अशा वेळेस काय करायचं, त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट नको करू, त्यांच्यासोबत असं नको म्हणू, कारण प्रॉपर्टी त्यांची आहे. येस, त्यांनी नाही म्हणलं तुम्ही काहीच करू शकत नाही. तर तुझ्यापाशी पण उपाय आहे. ओके, कोणते उपाय आहे? ऑब्व्हियसली डे लाईट आहे, म्हणजे खूप सारा प्रकाश राहील. म्हणजे की तुम्ही नाईट मध्ये शूटिंग करत आहे तर एडिटिंग मध्ये काय होते की बॅकग्राऊंड आहे ना ते डे करता येतो. ओके, इट इज क्वाईट इझी. ते VFX ग्राफिक्स वाले ते करून देतात. बट कसं आहे, तुला नाही का जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर खूप सारा लाईट पाडावं लागेल, खूप सारा लाईट इकडून तिकडून 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 तुला लाईट पाडावं लागेल. ओके, जेणेकरून तो डे वाला ऍटमॉस्फिअर दिसला पाहिजे. ओके, तर हे छोटी छोटी प्रॅक्टिस आहे, त्यानुसार तुम्ही लोकेशन घेऊ शकता. ओके, हे काम आहे जेव्हा नाही का तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर शूट करता. ओके, हे झाली एक गोष्ट. आता अजून एक गोष्ट, खूप सारे असे लोकेशन आहे जिथे तुम्ही चीट करू शकता. चीट याने काय? चीट याने ऑब्व्हियसली कॉपी करणं. कॉपी म्हणजे इन द सेन्स चीट करणं म्हणजे थोडस धोकेबाजी करणं. ओके, धोकेबाजी करणं याने काय करणं? मानून घे आपला जो लोकेशन आहे म्हणजे आपण जे स्टोरी आहे, स्क्रिप्ट आहे, त्याची डिमांड अशी आहे की 2 कॅरेक्टर एकमेकांसोबत बोलत आहे. ओके, ते एका घरात आहे. ओके, बट त्या घरामध्ये खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून आपल्याला पहाड दाखवायचा आहे. ओके, तर अशा वेळेस काय करू? तर ऑब्व्हियसली तुला एखादी पहाड शोधावं लागेल, त्याच्या अराउंड असलेलं घर शोधावं लागेल, घरामध्ये खिडकी नसेल तर खिडकी लावावं लागेल आणि त्याच्यानंतर मग कॅरेक्टर बसवावं लागेल. बाप रे बाप, बहुत मोठं झालं. इट वॉज टू मच, बहुत कठीण. येस, याची एक दुसरी टेक्निक पण आहे. तुम्ही आणि हे सगळं काम नाही का फुल सेटवर होऊ शकते, तुम्हाला रिअल लोकेशनवर जायची गरज नाही. तुम्ही काय करा, पहिले एक मोठा कॅनव्हसवर पहाडाची पेंटिंग काढा. एक रायटर किंवा एक पेंटर वगैरे असतो, त्याला म्हणा की असं असं पहाड आहे, बनवा तू पेंट करून. तो बनवतो, बहुत क्लिअर बनवतो. ओके, कॅनव्हस मोठा असला पाहिजे. म्हणजे तो करीब 3x3 फूटचा असला पाहिजे. फूट म्हणजे इट वॉज बिग. ओके, मोठा असला पाहिजे. ओके, तो कॅनव्हस नाही का ठेवायचा, त्याच्यावर लाईट पाडायचा. ओके, त्याच्यानंतर काय आहे की इकडे त्याच्या सम डिस्टन्स एक सेट बनवायचा, ज्याच्यामध्ये एक वॉल आहे, भिंत आहे आणि त्या भिंतीवर एक विंडो आहे आणि त्या विंडोवर प्रोजेक्ट करायचा. म्हणजे विंडोच्या मागे तो पहाड दिसला पाहिजे, अशा प्रमाणे तो पहाडाचा कॅनव्हस सेट करायचा. पण डिस्टन्स ठेवायचा, म्हणजे तो वॉलचा जो हे आहे ना, वॉल आणि जो पहाड याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ना ते मेंटेन असलं पाहिजे. ते ऍटलिस्ट 5 किंवा 6 फीट दूर असलं पाहिजे. हे डिपेंड करते कॅमेराच्या फ्रेमवर, ब्लॉकिंगवर. ओके, कारण काय असते की जेव्हा कॅरेक्टरवर फोकस राहतो तर त्यावेळेस काय होते की लोकेशनवरच लक्ष जातेस. येस, पण मोस्ट ऑफ द लोकेशन आपण कॅरेक्टरवर जातो. तर अशा वेळेस काय होते की आपण इझिली चीट करू शकतो या अशा गोष्टीमध्ये. म्हणजे मोठमोठे पहाड वगैरे खिडकीतून दाखवायचं असेल ना, ते अशाच प्रमाणे दाखवत आहेत. ओके, इट वॉज क्वाईट इझी, क्वाईट गुड. ओके,
VFX नाही वापरायचं या गोष्टीमध्ये. कारण काय होते की VFX कसं असते की पिक्सल बाय पिक्सल, डॉट डॉट तो पकडतो आणि त्याच्यावर तो व्हिज्युअल ग्राफिक्स थ्रू दुसरी पेंटिंग लावतो किंवा पहाडाचं चित्र लावतो. तर अशा वेळेस काय होते की तो चित्र लागून तर जातो, बट जे डेप्थ आहे ना ते नाही दिसत. या म्हणजे कसं आहे की जे डेप्थ म्हणली गेली आहे ना, जे वॉल आणि त्यानंतर तो पहाडाचा जो कॅनव्हस आहे त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आहे ना व्हिज्युअल ग्राफिक्स मध्ये नाही का क्लिअर होत नाही. ओके, तर अशा वेळेस यू हॅव टू अंडरस्टँड की याला मध्ये डेप्थ ठेवण्यासाठी तिथे VFX वापरायचा नाही. ओके, तिथे एक कॅनव्हासच वापरायचा आहे आणि त्याच्या मागे ते शूट करायचं आहे. खूप जास्त कठीण नसते. इट वॉज क्वाईट गुड, क्वाईट इझी आणि व्हेरी मच अफोर्डेबल. ओके, इट वॉज व्हेरी मच अफोर्डेबल. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे आता आपण अगोदर काय म्हणलं होतं, अगोदर म्हणलं होतं कोणती प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये काम कसं करणं, लोकेशन कसं हे करणं. ओके, यासाठी शाय नाही व्हायचं. ओके, क्लिअरली बोलायचं. दुसरी गोष्ट आहे एक गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर म्हणजे रोड आणि रस्त्यावर शूटिंग कसं करणं, त्यांच्याकडून कशाप्रमाणे शूटिंगसाठी परमिशन घेणं. ओके, तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर कशाप्रमाणे प्रश्नाचे उत्तर देणं. ओके, या सर्व गोष्टी. तिसरं आहे पहाड किंवा कॅनव्हासचा वापर कसा करायचा. ओके, चीट कशी करायची इथे होऊ शकते. त्यानंतर अजून आहे फ्री टू, म्हणजे असे काही लोकेशन असतात जिथे नाही का तुम्ही फ्रीली शूट करू शकता. आणि रिअल लाईफ लोकेशन जिथे तुम्हाला सेटची गरज नाही, रिअल लाईफ लोकेशनवर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. तर व्हॉट वॉज दॅट, काय आहे ते रिअल लाईफ लोकेशनवर. जेवण झालं तुझं? हा, तुझ्यासाठी काहीच नाही. हा, ओके ओके, तुम्ही रिअल लाईफ लोकेशनवर पण तुम्ही शूट करू शकता. तर हाऊ डू यू डू दॅट. मोस्ट ऑफ द जे सीन असतात कधी कधी नाही का, म्हणजे गली गली आणि कोणती जिथे खूप सारे घर आहे आणि मधात एक समथिंग छोटासा रस्ता आहे. ओके, तर हा तुम्हाला असा दिसला तर तुम्ही शूट करू शकता. ओके, त्यानंतर रोडच्या साईडला. ओके, आणि त्यानंतर असे खूप सारे लोकेशन आहे किंवा लेक मध्ये. आता याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी कॉशन्सली घ्यायच्या. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही शूट करायच्या वेळेस अशा प्रमाणे शूट करा की जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. ऑब्विसली कसं आहे की जोपर्यंत लोकांना त्रास होणार नाही तोपर्यंत लोक कंप्लेंट करणार नाही. जोपर्यंत लोक कंप्लेंट करणार नाही तुमचं काम होत राहणार. दॅट्स इट. आपल्याला काय आहे की आपलं काम व्हायला पाहिजे ना. यासाठी तुम्ही तुमचं काम जेवढं सायलेन्सली करजान, जेवढं शांततेने करजान, जेवढं प्रॅक्टिकली करजान ना, इट विल बी बेटर. तर कसं आहे की तुम्ही फ्री मध्ये पण खूप साऱ्या लोकेशनवर शूट करू शकता. आपण मानून घेऊ की एका लेकवर शूट करायचं आहे. आता लेक याने तलाव. आता तलाव हे का ते हे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही काय तहसील कार्यालयामध्ये जाजाल का आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणता की आम्हाला लेकवर शूट करायचं आहे वगैरे. इथे काही गरज नाही ना. या कोणती तहसील कार्यालयाचा कोणता ऑफिसर तर येऊन पाहणार नाहीये आणि आपलं काम तर खूप जास्त मोठं पण नाही आहे. कारण लेकवर आपण असा खूप सारा मूवी तर नाही करताय. आणि समजा जर करतही असन तरी हार्डली किती दिवसात शूटिंग, 1 किंवा 2 दिवसात शूटिंग, दॅट्स इट. बट इथे कसं आहे की समजा जर तुम्हाला लेकवर शूट करायचं आहे तर तुम्ही बोट आणा. ओके, बोट आणल्यानंतर मग तिथल्या लोकांना कोणता त्रास नाही झाला पाहिजे. दॅट्स इट. ओके, बोट आणा, कॅरेक्टरला ठेवा, कॅमेरा सेट करा आणि तुम्ही शूट करा. ओके, आणि कसं आहे की याच्यामुळे काय होते की लोकांना जास्त हे नका होऊ देऊ, म्हणजे नोटीस नका होऊ देऊ. ओके, खूप सारे क्रू मेंबर तिथे जमा होणार नका होऊ देऊ. त्यामुळे तुम्ही नाही का इझिली कोणत्याही लाईव्ह लोकेशनवर शूट करू शकता आणि यामुळे जो इफेक्ट येतो ना तो पण चांगला येतो. इट वॉज क्वाईट गुड. मोस्ट ऑफ द जे फिल्म मेकर्स असतात ते अशा प्रमाणे करतात.
आता काय होते की जेव्हा लाईव्ह लोकेशनवर जेव्हा आपण शूट करतो तेव्हा जे लोक असतात किंवा जे स्टार असतात किंवा स्टारकास्ट असतात, समज जर हे मोठी स्टारकास्ट असेल म्हणजे मानून घे एक मोठे कॅरेक्टर लाईक शाहरुख खान, सलमान खान, ऑब्विसली समज जर हे लोक एका छोट्याशा गल्लीमध्ये समज जर आले तर खूप सारे लोकचा जमाव होईल त्यांना बघण्यासाठी. तर अशा वेळेस कठीण होते काम करणं. ओके, कारण गर्दीला सांभाळणं, त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला इमोशन देणं आणि त्यानंतर तुम्ही काम पण करणं हे खूप कठीण होऊन जाते. नाही, पाणी संपलं होतं. ओके, सो कधी कधी तुमची स्टारकास्ट खूप मोठी असते, तर अशा वेळेस खूप सारे लोक जमा होऊन जातात. तर तेव्हा कशाप्रमाणे डील करशील? तेव्हा ऑब्विसली आहे मिनिमम टू मिनिमम शॉट्स, म्हणजे जेवढे कमीत कमी शॉट्स गल्लीमध्ये घेता येईल तसे घेण्याचे प्रयत्न कर, कमीत कमी. यस, मिनिमम टू मिनिमम, म्हणजे मानून घे की 10 पैकी 10 शॉट म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये होत आहे जिथे खूप सारे घर आहे, खूप सारे लोक राहतात वगैरे. पण ट्राय आउट कर की त्याचे हार्डली 5 किंवा 6 टेक मध्ये झालं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, समजा जर तुमच्यापाशी खूप मोठी स्टारकास्ट आहे आणि तुम्हाला अशाप्रमाणे काम करायचं आहे, तर अशा वेळेस काय कर की सिक्युरिटी घेऊन काम कर, म्हणजे लोकल पोलीसची हेल्प घे. ओके, लोकल पोलीसची हेल्प घेतल्यानंतर नाही का ते इझिली होऊन जातात. दुसरी गोष्ट, लोक खूप जास्त अँक्सेन्शियस असतात. अँक्सेन्शियस याने कुतूहल कोणत्या गोष्टीबद्दल. तर कसं असते की जेव्हा कोणता स्टारकास्ट वगैरे येतो तर तेव्हा खूप त्यांना कुतूहल असते बघण्याचं. ओके, म्हणजे त्यांना बघण्याचं. तर अशा वेळेस ते काय करतात, ते त्यांचे हद क्रॉस करून त्यांना बघण्याचा किंवा त्यांच्यासोबत भेटण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे आपलं काम होत नाही. आता कसं आहे की मानून घे एक शॉट आहे ज्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर, एक कॅरेक्टर आहे ते मानून घे आमिर खान आहे आणि एक दुसरा एक सिम्पल कॅरेक्टर आहे. ओके, आणि ह्या जो कन्व्हर्सेशन होते हे एका गलीमध्ये होत आहे. ओके, तर गलीमध्ये हे जरा कन्व्हर्सेशन होत असताना काय होते की बॅकग्राऊंड आहे तिथे लोक राहणार. ऑब्विसली तुम्ही असं म्हणा, तुम्ही म्हणजे दूर राहा दूर राहा दूर राहा किंवा थोडस डिस्टन्स ठेवा, शांत राहा वगैरे वगैरे, तर त्यावेळेस काय होते ते लोक नाही बा, ते म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केला दे वोंट, ते होणारच नाही. यस, अशा वेळेस काय होते की तुम्ही माईक घ्या ऍज अ डिरेक्टर, नाही ऍज अ डिरेक्टर नाही, ऍज अ जो स्टार आहे त्याच्या हातात माईक द्या, त्याला म्हणायला लावा कि आप सब लोग शांत रहे, हमें थोड़ा देर काम करने दे, आपका प्यार और सपोर्ट के लिए हम यहाँ से काम कर रहे हैं, दॅट्स इट. म्हणजे असे काहीतरी वर्ड सांगायला लावा जेणेकरून ते लोक शांत राहील. ओके, त्यामुळे काय होईल की काम इझिली होईल. ओके, कधी कधी नाही का सोशल रिस्पॉन्स किंवा मनातला जो रिस्पॉन्स आहे तो समजा जर इंटलेक्च्युअल केला ना तर आपण लोकांसोबत खूप चांगल्याने काम करू शकतो. यस, किती मोठा किंवा किती छोटा व्यक्ती असला तरी. यस, तर त्यांना सांगा की
जर तुम्ही अशाप्रमाणे वागत असाल तर आमचं काम होऊ शकत नाही, किंवा आमच्या शॉर्टमध्ये किंवा आमच्या सीनमध्ये तुमचं अशा जो आग्रह आहे भेटण्याचा तो दिसत असेल तर तो हे होऊन जाईल, इट वॉज नॉट गुड. तर अशा वेळेस त्यांना क्लिअर सांगा, आणि हे कोणाच्या हातून सांगा, जो स्टार कास्ट आहे त्याच्या हातून सांगा. तर त्यामुळेच काय होईल की पब्लिक थोडं समजून घेईल आणि ते इझिली अंडरस्टँड करेल. ओके. पण हे जे सिच्युएशन होते अबाउट स्टार कास्ट, म्हणजे जे खूप मोठी स्टार कास्ट आहे त्यांच्यासोबत. जे नॉर्मल लोक आहे किंवा जस्ट एक टीनेजर्स किंवा फ्रेशर्स आहे त्यांच्यासोबत असं काही होत नाही. इट वॉज क्वाईट इझी वगैरे. येस, आपण त्यांच्यासमोर कॅमेरा जरी काढला, लाईट जरी काढला, तर ते असे बघणार दुरून, बट असं जवळ येऊन असं काही करणार नाही. तरी थोडी बहुत सिक्युरिटी तरी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे, कधी कधी नाही का खूप कठीण होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये काम करणं, कारण खूप सारे लोक असतात आणि ते पब्लिक नाही घेत आहे. तर तुझ्या कॅमेरामध्ये अशी सेटिंग करायची की मागचा जो बोके आहे ना त्याला अजून जास्त ब्लर करायचा. ओके. त्यामुळे काय होते की ब्लर केल्यामुळे काय होते, बाहेरचा जो ऍटमॉस्फिअर आहे तो क्लिअर होत नाही. आणि कसं आहे की जो टेक असतो तो हार्डली जस्ट मिली सेकंडचा असतो, त्यामुळे तुम्ही क्वाइटली इझिली नाही का तुम्ही त्या सीनला बनवू शकता, म्हणजे थोडासा बोके देऊन किंवा ब्लर करून. बट हे काही रिअल तरीका नाही आहे. हे जस्ट लाईक एक प्रकारे गिट्टीवर रेती टाकणार, दॅट्स इट. येस, याच्यामुळे काही माती साफ होणार नाही. सो इट वॉज लाईक दॅट की नाही, असं नका करू. हे क्रिटिकल सिच्युएशनच्या वेळेस इट वॉज नॉट. सो हे झाले असे काही लोकेशन जे तुम्ही फ्री टू यूज करू शकता. ओके. अजून कोणते लोकेशन्स आहे? हा, पार्टनरशिप. ओके. पार्टनरशिप याने काय असते, मानून घे एका मॉलमध्ये तुला शूट करायचं आहे. यस. तर मॉलमध्ये शूट करायच्या वेळेस काय होते की तिथे परमिशन लागते ऑफकोर्स, कारण हे जे मॉल आहे हे प्रायव्हेट प्लेस आहे, इथे खूप सारे लोक येतात. तर अशा परिस्थितीमध्ये तू शूट करशील तर तू ऑब्व्हियसली डिस्टर्ब होशील, जो कास्ट आहे, क्रू आहे तो डिस्टर्ब होईल. तर अशा वेळेस तुम्ही परमिशन घ्या. बट परमिशनच्या वेळेस तुम्ही जो ओनर आहे त्यासोबत अशा पद्धतीने बोला की आम्ही तुमचे जे मॉल आहे त्याची आम्ही मार्केटिंग करू. मार्केटिंग आहे ना की तुमचा जो मॉल आहे ना त्या मॉलमध्ये आम्ही छोटे छोटे असे इनसाइड किंवा असे बॅनर लावू की त्या बॅनरमध्ये तुमचं जे मॉल आहे त्याची आयडेंटिफिकेशन होईल. मानून घे की मिलन मॉल आहे. ओके. सो आपण जो शूट करत आहे तो एका मिलन मॉल आहे, मॉलमध्ये शूट करत आहे. त्या मॉलचं नाव आहे मिलन. ओके. तर कसं आहे की आपण ग्राफिक्सद्वारे जेव्हा आपण ते मॉलमध्ये शूट करू ना, तर त्या मॉलमध्ये असलेले छोटे छोटे बॅनरमध्ये आपण एडिटिंग करून तिथे मिलन मॉल म्हणून असं लिहू शकतो, ज्यामुळे काय होते की जो ओनर आहे त्याच्या मॉलची पब्लिसिटी होते. ओके. आणि त्यानंतर काय होते की तुमचं काम पण निघून जाते. ओके. आणि हे सारं होते केव्हा, हे पार्टनरशिप मध्ये होते. तर या पार्टनरशिप मध्ये पैशाचा व्यवहार बिलकुल नसतो, कतही नाही. बस याच्यामध्ये तुम्ही इझिली तुम्ही वापरू शकता, काम करू शकता. इट वॉज क्वाईट गुड. पण हे पण डिपेंड करते तुमचं किती दिवसाचं काम आहे असतं. सो जर एका मॉलमध्ये शूटिंग आहे, एका दिवसाचं काम असेल तर इझिली कोणी पण राजी होऊ शकते फ्री ऑफ कॉस्ट करण्यासाठी. पण समजा जर 5 किंवा 6 दिवस असेल ना, तर मग तुम्ही प्रॉपर प्रोसिजरद्वारेच जा. म्हणजे त्याच्यासोबत बोला, त्याला सांगा एवढा शूटिंग टाइम आहे, आमचं शूटिंग असं राहील तसं राहील, आम्ही एवढा रेंट देऊ. या साऱ्या गोष्टी तुम्ही क्लिअर अप करा, तर ऑब्व्हियसली गोष्टी इझी होऊन जाईल. मोस्ट ऑफ द शूटिंग असते ते सेटवर केल्या जाते. ओके. त्यामुळे सेट पण आजकाल असे बनवले जातात जे बहुत रिअलिस्टिक मध्ये बनले जातात. यस, कारण जे आताचे जे आर्ट डिरेक्टर असतात ना ते खूप जास्त म्हणजे काल्पनिक, यस, म्हणजे ते खूप काल्पनिक करतात, खूप अंडरस्टँड करतात. ओके. आणि आजकाल असे खूप काही असे टेक्निक्स आहे जेणेकरून नका आपण ऍज अ आर्ट डिरेक्टर आपण एका बिल्डिंगला खूप चांगलं बनवू शकतो किंवा खूप बदतर बनवू शकतो. ओके.
आपल्यामध्ये हे आता टॅलेंट आहे. ओके. दुसरी गोष्ट की सेटवर काम करणे इट इज क्वाईट गुड, कारण इथे खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातोहात असते, जवळपास असते, खूप साऱ्या दूर जावं लागत नाही आणि डिस्टर्बन्स कमी असतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द शूटिंग्स इथेच केल्या जाते, सेटवर केल्या जाते. येस, बट कधी कधी नाही होत पॉसिबल, तर त्यामुळे आपल्याला रिअल लाईफ लोकेशनवर शूट करावे लागतात. यासाठी प्रॉपर मेथड्स आहे. हा, कसं आहे की शूट लोकेशनसाठी मागणी करण्यासाठी किंवा कोणासोबत बोलायच्या वेळेस तुम्ही पोलाइटली बोला. ओके. कारण कसं आहे, समज जर तुम्हाला लोकेशन आवडलं, समोरच्या ओनरनी म्हणलं की आम्ही राजी नाही, तर त्याचं काही नुकसान होणार नाही, नुकसान आपलं होईल. त्यामुळे कसं आहे की तुम्ही पोलाइटली बोला त्याच्यासोबत. येस, कारण हे इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला काम काढायचं आहे, त्याला काम नाही काढायचं आहे. येस, तर ऑलवेज आस्क पोलाइटली, ऑलवेज आस्क टू अंडरस्टँड. त्याची पण प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपली पण प्रॉब्लेम त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. तर हा बेटर तरीका आहे आपलं काम करण्यासाठी. सो हे सारे पॉसिबल रिझल्ट आहे. येस, याचे तर तुम्ही रिअल लाईफ लोकेशनवर तुम्ही शूट करू शकता. आज मी एवढीच पढाई केली. ओके, आज फारशी पढाई केली नाही. सो आजचा दिवस असाच गेला, फारसा कठीण होता आजचा. सो आज एवढंच. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट episode number 1950. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.